सामान्याच्या अन्यायावर नेहमी लक्ष देवळा न्यूजवर पहा फक्त. घरपट्टी वाढ रद्द करा, अन्यथा महापालिका बरखास्त करू, ग्रामपंचायत करा, वंचित बहुजन कामगार युनियनची मागणी. सांगली येथे दिनांक 11/6/2026 रोजी मिरज व कुपवाड महानगरपालिका प्रशासनाने मूल्यांकनाच्या नावाखाली नागरिकांवर 3 पटीपेक्षा अधिक घरपट्टी वाढ लादल्यामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्ह्याच्या नागरिकांना दिलासा देण्याऐवजी महापालिकेने करवाढ लादून जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले असून अशी तीव्र टीका संघटनेच्या पदाधिकारी यांनी केली आहे. त्याचप्रमाणे पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे की निकृष्ट नागरी सुविधा असूनही घरपट्टीत प्रचंड वाढ, रस्ते गटारे, पाणी पुरवठा, स्वच्छतेची अत्यंत वाईट अवस्था, मूल्यांकन प्रक्रियेत पारदर्शकतेचा पूर्ण अभाव, नागरिकांच्या हरकतीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, नगरसेवकांचे संशयास्पद मौन व प्रशासनाला अप्रत्यक्ष पाठबळ, जनतेचा पैसा लुटण्यासाठी नव्हे तर विकासासाठी असतो, वाढीव घरपट्टी आदेश तात्काळ रद्द करा असे संघटनेने स्पष्ट इशारा देत म्हटले आहे. यावेळी मिरज व कुपवाड महानगरपालिका पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे, सांगली जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाळ कांबळे, चेतनाताई नागवंशी, संगीताताई शिंदे, जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, कार्याध्यक्ष जगदीश कांबळे, महासचिव अनिल मोरे, उपाध्यक्ष किशोर आढाव, कोषाध्यक्ष हिरामण भगत, मनपा क्षेत्र अध्यक्ष युवराज कांबळे, सांगली शहर अध्यक्ष विनायक मोरे, सन्मख विद्यार्थी आंदोलन सांगली जिल्हाध्यक्ष शिवाजी उर्फ पवन वाघमारे, युवा जिल्हाध्यक्ष सुमेध माने, महासचिव नवीन कुमार कांबळे, मिरज तालुका उपाध्यक्ष प्रमोद मल्लाडे, मानतेश कांबळे, दीपक कांबळे, शंकर एवळे आदी उपस्थित होते. देवळा न्यूजसाठी प्रतिनिधी राधिका थेटे, सांगली. आज आम्ही ॲडव्होकेट प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या वतीनं सन्माननीय आयुक्त यांना निवेदन देण्यासाठी उपस्थित आहोत. आमच्या सोबत सम्यक विद्यार्थी आंदोलन, वंचित बहुजन आघाडी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी संलग्न असणाऱ्या सर्व सामाजिक संस्था या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही आज सन्माननीय आयुक्त यांना वाढीव घरपट्टीच्या संदर्भात निवेदन देण्यासाठी उपस्थित आहोत. वास्तविक महानगरपालिकेने नागरिकांना विचारात घेऊन माफक घरपट्टी देणं आवश्यक होतं, परंतु भांडवलशाहीच्या जोरावर भांडवली घरपट्टी लादून नागरिकांचं या ठिकाणी शोषण करण्याचं काम महानगरपालिका करत आहे. महानगरपालिका आज आम्हाला असं वाटतंय शांघाय, मॉरिशस आणि कोलंबिया अशी ही नगरपालिका आहे का, असा आमचा सवाल आहे. म्हणून आज आम्ही सन्माननीय नगर सचिव यांनाही एक पत्र दिलेलं आहे. त्यामध्ये ही महानगरपालिका बरखास्त करून या महानगरपालिकेची ग्रामपंचायत करा अशी आमची मागणी आहे. महापालिका स्थापन झाल्यापासून आज तागायत नागरी समस्यांकडे या महानगरपालिकेनं कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही. आज शेरी नाल्याचं पाणी या नगरपालिकेतील रहिवाशांना प्यावं लागतं. रस्ते नाहीत, गटारी नाहीत, नागरिकांना उद्योगासाठी 5 स्टार MIDC नाही. तिथले राजकर्ते काय करतात आणि प्रशासन काय करतं हा फार मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. तर या घटनेची तत्काळ नोंद घेऊन ही वाढीव घरपट्टी तत्काळ रद्द करावी आणि नियमानुसार कमीत कमी घरपट्टी या ठिकाणी चालू करावी आणि तसेच महानगरपालिकेचं उत्पन्न साधण्यासाठी इतर मार्ग शोधून त्या माध्यमातून महापालिकेचं उत्पन्न वाढवावं अशी आमची नागरिक म्हणून त्यांच्याविषयी विनंती आहे. जर आम्हाला उचित या ठिकाणी घरपट्टी लागू झाली नाही तर आम्ही भविष्यामध्ये तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडण्याचा इशारा देत आहोत. धन्यवाद.